तायडे म्हणजे खरंच उद्यापासून कुस्ती बंद? आत्ता जेवायला आलोय ना मग गप जेवा. नीट बस की हुप्प्या. दिसला खाऊ की लागला खादाडायला. इकडे काय चाललंय? तुझं काय चाललंय? आपण खायला चालूय ना इकडे, मग खाऊ दे ना. मग दुसरीकडे जाऊन बस आणि खादाड. मी का बसू? तू जा ना. तू जा ना. तू जा ना. मी बोलली आधी. कशाला करते? तू कशाला करतो मला त्रास? तुम्ही शेजारी शेजारी बसला की भांडणच करणार. त्यापेक्षा एकीकडे बसा. करा जेव. काय करायचंय माहितीये ना? लागा कामाला. कसला भाक्का भाक्का खातोय रे हा? खा खा. शिराळकरांच्या अकॅडमीतला पट्टा आहे ना तू. खूप दिवसांपासून उपाशी असल. पोट भरून खा. तिकडे काही मिळतच नसल काय रे? परत खा. तू बिंदास खा. काय लागलंस तर बिंदास मागव. बिल मी देतो. हा काय रे? लाजू नकोस. बस की मोठी डाकळी. मी आहे की तुला सांभाळायला. कुठे चिरकुट अकॅडमीत कुस्ती शिकायलीस? माझ्यासोबत चल. तुला एकापेक्षा एक डाव शिकवतो का नाही. प्रत्येकाकडे जिंकशील तूच. तोंड्या नीट बसायचा नाहीतर नाहीतर काय करशील? चिरकुट शिराळकरांची पट्टी तू. तुझ्यात कसला आलाय जोर? शिराळकरांचेच पट्टे आहेत आम्ही. ती भी आणि मी भी. MH9 पैलवान. अरे आणखीन किती वेळा पाठीवर वार करशील? दम असेल तर समोरनं नडकी. छत
या की समोर धावतो तुम्हाला. काय जयराज थोरात, अहो तुमचा माणूस म्हणलेला आमचं समजा बिल भरून देईल म्हणून, पण तो तर गेला शेपटीला पाय लावून. आता आमचं समजा बिल तुम्ही भरा. ए चल. हो भाऊ, तुमचं जे काही नुकसान झालंय ना त्याची भरपाई हे दोघं करून देतील. काही सवय आहे ना तुला गांधी माशांच्या पोळ्यावर दगड मारायची. भोग आता. आम्हाला ठाऊक होतच, तुम्हाला संधी घावली की तुम्ही लगेच आमची खोड काढायला येणार. पण ही संधी आम्ही स्वतःहून तुम्हाला दिली. आम्हीच बातमी पोहोचवली की आम्ही बाहेर चाललोय म्हणून, आणि तुम्ही आक्षिक खुळे बनला. लगेच आला तुमचे हुजरे घेऊन, आमची टीम फोडायला निघालात नव. पण थँक्यू, तुमच्यामुळं आमची टीम आणखीन जास्त घट्ट बनली. पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर नाव आहे माझं. मी गाव बिव बघत नसती. जिथं पंगा तिथं दंगा. समजलं काय? तुझ्या तर शाबास रे पैलवानांनो, चांगलीच अद्दल घडवली की त्यांना. आता इथनं पुढे एकमेकांच्या सोबतीनं शत्रूशी असंच लढणार हाय का आपापसात भांडतच राहणार हाय? अगं विरू आणि प्राजक्त काय उन्हाळक्या करायला गेलेले नाहीत पोरांना घेऊन. लहान पोरं आहेत, भांडलेत आपापसात. त्यांच्यात गट्टी व्हावी म्हणूनच गेलेत ते. ओ गॉड, ही काय वेळ आहे का सगळा टाइमपास करायची? हे बघा, मी या सगळ्यात पैसे ओततीये. हे सगळे पैसे उधळणार आणि त्याचं बिल माझ्या माथी मारणार. आणि ती मुलं भांडतायत ना, मग हाकलून द्या ना त्यांना. मी आधीच सांगितलं होतं, ही मुलं काही कामाची नाहीये. त्यांची कसली बनणार आहे टीम? बनणार हाय नव, टीम बनली पण. मी हाय पैलवान पिंट्या. मी हाय पैलवान उप्प्या. मी आहे पैलवान दिनेश. मी हाय पैलवान माधुरी. आणि मी आहे पैलवान सखी. सखे, चल वरती, चांगलाच ऍडवाइस करते तुझा. का? अगं सखीला जर कुस्ती शिकायची असेल तर हरकत काय? शिराळकर घराण्याची परंपरा तिनं पुढे नेली तर चांगलंच आहे की. आई आजीच्या वळणावर जाण्यापेक्षा काका काकीच्या पावलावर पाऊल टाकेल तर चांगलंच आहे तिच्यासाठी. एकदम भारी बोललीस बघाई. आजपासनं सखीचा वस्ताद म्हणून तिच्या कुस्तीची जबाबदारी माझी. ही आमची पैलवान पठ्ठ्यांची पलटण. आता मला यांच्यावर भरोसा आहे. हे मैदान मारून धावणारच. पण प्राजक्ता, तुमच्याकडे 5 पैलवान आहेत. अकॅडमीच्या मान्यतेसाठी 6 पैलवानांची गरज आहे, तेही वेगवेगळ्या वयोगटातल्या.
आणि तुमच्याकडे 6वा पैलवान नाहीये. हाय की मी हाय की 6वी पैलवान, पैलवान चिंगी. चिंगे बाळा, तू इकडे कशी काय? अरे दाद्या, मीच घेऊन आलो तिला. हे प्राजक्ता वहिनीने सांगितलं म्हणून आणलं. चिंगीला इसरून कसं चालेल? आपल्या अकॅडमीची पहिली पट्टी आहे ती. बरं का लेखा, ही आमची MH9 पैलवानांची पलट. आता तुम्ही बघाच मैदानात कसं धुमाकूळ घालतात ते. ओनली MH9 सुट्टीच नाही. मैदानात उतराच तुम्ही, मग दाखवते तुम्हाला धुमाकूळ म्हणजे काय असतं. वा पैलवान, कसली भारी आयडिया लावलीस तू. म्हणजे चिन्याला धाडून त्या जयराजकडे एक छोटस पिल्लू सोडलंस फक्त. ते बी कुळचटावानी समजा पिलावळ घेऊन आलं तिकडं. आणि काय जबरदस्त तोंडावर पडलंय. खरंच पैलवान, लई भारी टीम जोडलीस तू. माणसं जोडून ठेवणं लई भारी जमतंय बघ तुला. मलाच काय, प्रत्येक बाईला माणसं जोडणं जमते. घर संसार त्याच्यावरच टिकतोय ना. आपल्या अकॅडमीच्या सपनासाठी कुस्तीची टीम जोडणं का नाही जमणार? माणसांना एकत्र जोडून त्यांना बांधून ठेवता येत. म्हणून तर बाई आई होऊ शकते. जगातली कंची बी लढाई लढू शकते आणि जिंकू बी शकते. खरंय तुझं. आई आपल्या माणसाला धरून ठेवते. वाट चुकलेल्या त्या माणसाला योग्य वाटेवर आणू शकते. माझ्यासारख्या तिरसट डोसक्याच्या माणसाला इतके दिवस कोणीच सांभाळू शकलं नसतं. पैलवान, मला परत कुस्तीच्या आखाड्यात आणायचं समद श्रेय तुझं आहे. हे सुंदर आयुष्य सुंदर वाटेवर जगताना सोबत घेऊन चालण्याचं बी समद श्रेय तुझंच आहे. आता आपण कायम पुढे चालत राहायचं आणि जिंकायचं. वस्ताद, वस्ताद काही महत्वाचं बोलत होता का? तसं असेल तर मी निघतो. ए थांब, काय झालं? मला भूक लागली. बसतात, त्याला आत्ताच आवरायला पाहिजे. चल. अगं, त्याला थोड्या वेळानं जरी खायला दिलं तरी. हे बघ, हा हात इकडे आणि हा पण ठेव आणि उजवा पाय पुढे आणि असं कर. सखे व्हॉट दिस? तू बी आमचं नाव आता मातीत मिक्सिंग करायला निघालीयस? हा, व्हॉट आस्किंग? काय झालंय? काय झाले? काय झाले शिराळकर? सी आर डॉटर. आपली डॉटर बी आपल्या हँडच्या आउटसाइड जायला येता. तुम्हाला मला एक क्वेश्चन तरी केलं का साधा तुमच्या ब्रदर त्या पैलवाननं की तुमच्या डॉटरला कुस्ती शिकवायला घेऊ काय म्हणून? हा पिल्या, आता इन हाऊस मध्ये सगळे कुस्ती प्लेइंग करून खेळत असल्यावर आणखीन होणार काय? धनंजयराव, आता आपणच राहिलोय कुस्तीच्या सॉइलची माती बॉडीला लावून घ्यायला. आता लंडनच्या क्वीनला बी आवडत होतं स्पोर्ट. आपण म्हणून काय ती स्वतः उतरत होती वय आखाड्यात. आणि आता माझी डॉटर आपणात आखाड्यात उतरणार? नो मम्मा, नो हॅपनिंग अँड नोट्स हॅपनिंग. माझं सोड ग, माझ्या डॉटरच्या बॉडीला बी आखाड्याची माती लागू देणार नाही. बघ तू. शिराळकर, नाऊ यू व्हॉट लुकिंग?
गो अँड टेलिंग युअर आई की आपली सखी आखाड्यात उतरणार नाही म्हणजे नाही. आणि सखे तू बी कुस्ती खेळायची नाही म्हणजे नाही. अंडरस्टँड? एवढूसच फक्त 2 एवढ्या याच्याने काय होणार माझं? बाळा तुझी भूक चालवणार नाही. तुझ्या वजनावर कंट्रोल ठेवायचा आहे की नाही? मग तुला जो खुराक दिलाय ना तोच तुला खावा लागणार आहे. चिकनचा वास येतोय. घरी चिकन बनवलंय? आज चिकन बनवलंय. आई तुम्ही कशाला बनवलं? अहो मी केलं असतं की. असू दे ग, आज मला बनवायचं होतं सगळ्यांसाठी चिकन म्हणून बनवलं. आजी तुम्ही बनवलं चिकन? म्हणजे भारीच असणार. अरे भारीच असतंय पण तुला आज मिळणार नाही. कारण तुला जो खुराक दिलाय तोच खायचा आहे तुला. आपण वस्तात अजिबात नाही. वस्तात सखीची मम्मा तिला कुस्तीवरून रागवलीये. काय रागवली कशासाठी? तर मगाशी समजावलं ना मी तिला. आई मी बघते. काय झालं? का रडतो बाळा? सगळे चिकन खाणार पण मी नाही खाणार. मला चिकन नाही मिळणार. ओ रडू नको. अरे बा, काळजी करू नको. ऐकलंस, मी तुला ना थोडस चिकन देईन गुपचूप, पण रडायचं नाही. शाणा बाळ आहे ना. हळू वाजता देतील तुझ्या. रडायचं नाही विनाकारण. यात मी काही करू शकत नाही. चूक तुमच्या दोघींचीच आहे ना. तुम्ही केलेल्या त्या चाहड्या आईसमोर उघड्या पडल्या ना, म्हणून आई वैतागली तुमच्यावर. आणि आता ही वेळ आईला क्रॉस करायची नाहीये. आता आपले हात दगडाखाली आहेत. शिराळकर म्हणून काय आपल्या सखीला कुस्तीच्या आखाड्यात ढकलायचे आपण? काय झालं जाऊबाई? हे बघ प्राजक्ता, शिराळकर ढकलायचं म्हणून काय बी काय टेलिंग करायले तुम्ही? व्हॉट टॉकिंग? अहो शिराळकर, आपल्या सखीला शेल्फ मध्ये कुस्ती शिकायची इच्छा आहे. आपण तिला पाठवायला नको काय मम्मा? येस काय बी काही नाही शिराळकर. नाव सी प्राजक्ता डॉटर असून बी पैलवान झाली. आपल्या आईंचं घ्या की, आई वुमन असून बी बिझनेस वुमन झाल्या. मी बी होते की बिझनेस वुमन. त्यामुळं वुमन आहे म्हणून उगा आपल्या डॉटरला कमी लेखायचं काम नाही शिराळकर, सांगून ठेवायले. अंगाशी एकदम मुद्द्याचं बोलला बघा जाऊबाई. अगं पण आई, अगं सखीचं वय तरी काय ना. आणि आतापासून आखाड्यात तिला काही दुखापत झाली तर? भैया भाऊजी, दुखापतीचा त्रास काय असतो तो मी भोगलाय. बघ, वस्तादांनी बी भोगलाय. काय बी झालं तरी आम्ही आमच्या पठ्ठ्यांवर तशी येळ येऊ देणार नाही. मग झालं तर मग चला सखूबाई, आता काकी सोबत तालमीला लागा. हा चल छान तालीम कर हा सखू. तुमच्यासारख्या बेभरोशाच्या बायकांना मी कधीच पाहिल्या नाहीयेत. मला माझ्याच आईच्या समोर तोंडावर पाडलंय. तुम्हीच म्हणले ना शिराळकर, आपले हँड स्टोन खाली आहेत म्हणून. मग तुम्ही बसा ते सांभाळत. आता घरच्यांचा ऍडवाइस मलाच करावा लागतोय. पण हाऊ करणार आहे तो पिल्या? मम्मा यू डोंटच वरी. हाय की माझी फेवरेट चमक ढवळी
अजून 2-3 शॉट मिळाले असते ना जबरदस्त झाला असता व्हिडिओ बरं का. शिट. डायरेक्टर साहेब, काय काय म्हणालीस तू? व्हिडिओचे डायरेक्टर तुम्हीच ना? मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. अगं, विचार की मग. विचार, काय विचारायचं होतं? ते मला की नाही असं वाटतं माझे ना फोटो चांगले आहेत नाही आणि माझा चेहरा बी फोटोजेनिक नाहीये. माझ्याकडे चांगली कापड बी नाहीयेत घालायला. कसं होणार माझं करिअर मॉडेलिंग मध्ये? माधुरी, असं काही नसतंय. चेहरा, मेकअप, कापड हे सगळं वरवरच असते. टॅलेंट आपल्या आत नसते, आपल्या मनात. म्हणजे फोटो मध्ये बाकी सगळं कसं आहे या परीस आपल्याला त्यातनं काय सांगायचंय, म्हणजे विषय काय आहे हे जास्त महत्वाचं असते. काय हाय विषय? माधुरी, तू इकडे काय करतीस?